नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मस्त असायलाच पाहिजे। माझे नाव मीरा आणि कुक विथ मीरामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला स्वस्तात मस्त फक्त 5 मिनिटात कच्चे बटाट्याची अशी युनिक रेसिपी बनवून दाखवणार आहे, जी खायला खूप टेस्टी लागते। आणि तुम्ही ही रेसिपी एकदा बनवून खाल्ली ना तर तुम्ही याची चव कधीच विसरणार नाही। तर चला रेसिपीकडे वळूया। त्यासाठी मी इथे हे 4 मीडियम साईजचे कच्चे बटाटे घेतले आहे। तर सर्वात आधी आपण पिलरने बटाट्याची साल काढून घेऊयात। खरंच मित्रांनो, हा नाश्ता फक्त बटाट्यापासून तयार होतो। यात कांदे वगैरे टाकायची गरज नाही आणि खायला खूप टेस्टी कुरकुरीत लागतो। पहा, आपण सर्व बटाट्याची साल काढून टाकली आहे। बटाटे काळे पडू नये म्हणून आपण यांना पाण्यात टाकूया। आता सर्वात आधी आपण बटाट्याला ग्रेट करून घेऊयात। त्यासाठी मी इथे असा ग्रेटर घेतला आहे। तुम्ही वाटलंस तर नॉर्मल किसनीने, म्हणजे ज्याने आपण गाजर वगैरे ग्रेट करतो ना, तर तेही वापरू शकता। आता आपण बटाट्याला कद्दूकस करून घेऊयात। बटाटे लवकर काळे पडतात म्हणून आपण यांना पाण्यातच ग्रेट करूया, ज्यामुळे बटाट्याचे लच्छे काळे पडणार नाही। पहा, किती छान लांब लांब बटाट्याचे लच्छे निघाले आहे। आणि आपल्याला तर हा नाश्ता बनवण्यासाठी असे लांब लांब लच्छे पाहिजे। तर सर्व बटाट्याला आपण ग्रेट करून घेऊयात। पहा, आपण सर्व बटाटे ग्रेट करून घेतले आहे। बटाट्यात किती मोठा स्टार्च निघाला आहे। तर याला 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात, ज्यामुळे बटाट्यात स्टार्च राहणार नाही आणि आपलं नाश्ता खूपच हलकं आणि कुरकुरीत बनेल। पहा, आपण बटाट्याला 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे। आता पूर्ण लच्छे चाळणीत टाकूया, ज्यामुळे सगळं पाणी निथळून जाईल। पहा, किती छान लांब लांब मोकळे मोकळे लच्छे तयार आहे आणि बटाट्यातलं पूर्ण पाणीही निघून गेलं आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये टाकूया। आता यामध्ये टाकूया 1 चमचा लसूण अद्रकाची पेस्ट, अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स। तुम्ही वाटल्यास तर लाल तिखट पण वापरू शकता। तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। अर्धा चमचा काळी मिरीची पावडर, ज्यामुळे टेस्ट खूप छान येईल। आणि चवीनुसार मीठ टाकूया। आता बाइंडिंगसाठी आपण यात टाकूया अर्धा कप कॉर्नफ्लॉर। जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉर नसेल तर तुम्ही तांदळाचे पीठ किंवा पोहे बारीक करूनही टाकू शकता, ज्यामुळे बाइंडिंग खूप छान येईल व नाश्ता कुरकुरीत क्रिस्पी बनेल। आता सगळे साहित्य व्यवस्थित मिक्स करून एकजीव करून घेऊयात। आता यात आणखीन कोणते मसाले टाकायची गरज नाही। हे सिंपलमध्ये खूप छान टेस्टी लागतात। पहा, आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे। आता याला 2 मिनिटं रेस्ट होऊ द्यायचं, ज्यामुळे बटाट्यातलं जेवढं पाणी असेल ना ते निघून जाईल। पहा, 2 मिनिटं झालेले आहे आणि बटाट्याने पाणी सोडून दिलं आहे। तर याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। खरंच मित्रांनो, हा नाश्ता बनवायला खूपच सोपा आहे आणि खायला खूपच टेस्टी लागतो। आता यातलं असं थोडंसं मिश्रण घ्यायचं आणि हाताने असं प्रेस करायचं, ज्यामुळे यात जेवढं पाणी असेल ना ते निघून जाईल आणि याचे छान बॉल तयार होईल। आणि जेव्हा आपण बाइंड करून याची अशी बॉल तयार करणार ना, तर ते फ्राय करताना तेलात फुटणार नाही। पहा, किती छान बॉल तयार झाली आहे। तर याचप्रमाणे आपण पाणी निथळून सर्व बॉल बनवून तयार करून घेऊयात। बॉलमध्ये पाणी असायला नको, पूर्ण पाणी निथळून घ्यायचं। जर तुम्ही जास्त कॉर्नफ्लॉर टाकलं असेल तर पकोडे क्रिस्पी न बनता गिलगिले बनतील, म्हणून बॉल तयार करताना पूर्ण पाणी निथळून घ्यायचं। तर याचप्रमाणे आपण पूर्ण पाणी निथळून सर्व बॉल तयार करून घेऊयात। पहा, आपण सर्व बॉल बनवून तयार करून घेतले आहे। तर चला वेळ न घालवता पटकन आपण यांना फ्राय करूया। त्यासाठी मी आधीच कढईमध्ये तेल टाकून गरम करायला ठेवले आहे। पहा, तेल छान गरम झालेलं आहे। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचं आणि एक बॉल असा टाकून पाहायचं। पहा,
तेलात किती छान बबल्स आलेले आहे, बॉल फुटत नाही। तर आपण एक एक करून असे दूर दूर बॉल टाकूया, ज्यामुळे ते एकमेकांना चिटकणार नाही, कारण आपण याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकला आहे ना, त्यामुळे बॉल एकमेकांना चिटकतात, म्हणून बॉल दूर दूर टाकायचे आहे। गॅसचं फ्लेम मीडियमच ठेवायचं आणि यांना असं औरत परत करून छान गोल्डन फ्राय करून घेऊया, कारण आपण याच्यात कॉर्नफ्लॉवर टाकला आहे ना, त्यामुळे बॉल एकमेकांना चिटकतात, म्हणून बॉल दूर दूर टाकायचे आहे। गॅसचा फ्लेम मीडियमच ठेवायचा आहे आणि यांना असं छान औरत परत करून गोल्डन फ्राय करून घेऊयात। पहा किती छान गोल्डन कलर आला आहे। तर आपण यांना आणखीन काही सेकंद फ्राय करून घेऊयात, ज्यामुळे हे आतूनही कच्चे राहणार नाही। हे पकोडे खूप हलके असतात। पहा किती छान गोल गोल बटाट्याचे पकोडे बनून तयार झाले आहे। वाव, किती टेम्पटिंग दिसत आहे। तर आपण यांना हळूवार प्लेटमध्ये काढून घेऊयात। तर याचप्रमाणे आपण दुसरी बॅच ही फ्राय करून घेऊयात। तर रेडी आहे आपले झटपट बनणारे स्वस्तात मस्त बटाट्याचे कुरकुरीत पकोडे। पहा याचे टेक्स्चर, याची लुकिंग किती छान आली आहे, वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट। तर चला मी तुम्हाला एक तोडून याचे क्रिस्प दाखवते की हे किती क्रिस्पी बनले आहे। ऐकलत ना तुम्ही की किती कुरकुरीत क्रिस्पी बनले आहे, वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट, जे खायला खूपच टेस्टी लागतात। तर तुम्ही ही स्वस्तात मस्त रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करा, जे घरच्या लहान मोठे सर्वांना खूप आवडेल। जर तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा। तर चला भेटूया एका नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा।